आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. हे अर्जुना, आता या क्षणी तू केवळ युद्धभूमीच्या मध्यरेषेवरच नाही, तर तुझी बुद्धीही जन्म आणि मृत्यूच्या मध्यरेषेवर अडकलेली आहे. आणि म्हणूनच तू तुझ्या कर्तव्य आणि धर्मापासून पळ काढतोयस. पण तू जरी तुझ्या कर्तव्याकडे पाठ फिरवलीस किंवा या युद्धभूमीकडे पाठ फिरवलीस, तरीही विधीचं विधान नाही बदलणार. कारण विधात्याचा निर्णय अटळ आणि अचूक आहे. तुला काय वाटतंय की जर तू नाही मारलंस तर हे सगळे मरणार नाही? नाही अर्जुना, तू यांना नाही मारलंस तरीही यांना मृत्यू येणारच. कारण यांच्या प्रारब्धाने त्यांच्या मृत्यूचा काळ, दिवस आणि क्षण आधीच निश्चित केलेले आहेत. त्या विधानाप्रमाणेच मी तर यांना आधीच मारलेला आहे. संजय, हा तर कृष्णाचा कल्पना विलास आहे. म्हणत आहे की मी तर त्यांना आधीच मारून टाकलं आहे. जर मारलं आहे तर युद्धभूमीवर काय कौरव योद्ध्यांची प्रेत उभी आहेत? हे पार्था, मी तुला याच अंधकाराच्या अज्ञानातून बाहेर काढायचा प्रयत्न करतोय. ह्या अंधारामध्ये दिशाहीन होऊन हात पाय मारण्यापेक्षा तुझ्या दृष्टीला एक दिशा दे आणि बघ, या जगाकडे, या सृष्टीमध्ये जो जन्म घेतो तो निश्चित रूपाने मृत्यूला अधीन होतोच. याचा अर्थ हा आहे की या मृत्यू लोकातला प्रत्येक प्राणी, मग तो मनुष्य असो की पशु पक्षी असो की वृक्ष वेल, प्रत्येक श्वास घेणारा जीव जन्माबरोबरच आपल्या मृत्यूला सुद्धा घेऊन येतो. प्रत्येक जीवाला एक ना एक दिवस मृत्यू येणारच असतो. त्याला त्याच्या शरीराचा त्याग करावा लागतो. म्हणून तू त्यांच्या मृत्यूची काळजी सोडून दे आणि तुझं कर्तव्य समजून युद्ध कर. हे ठीक आहे कृष्णा की त्यांच्या प्रारब्धात मृत्यू वाढून ठेवलाय, पण त्याचं माध्यम मी का बनू? जर पितामहांच्या मृत्यूची वेळ आली आहे तर ते अवश्य मृत्युमुखी पडतील, पण मी माझ्या हातांनी त्यांना का मारू? तर स्वतः तुझ्या हातांनी भीष्म पितामहांना मारायचं नाहीये? हेच खरं आहे माधवा. मी माझ्या भीष्म पितामहांना माझ्या हातांनी नाही मारू शकत. मग ठीक आहे, पण आधी मला हे तर सांग की कोण आहेत भीष्म पितामह तुझे, आणि कुठे आहेत तुझे भीष्म पितामह? हे काय विचारतोयस की भीष्म पितामह कुठे, कोण आहेत? तुला दिसत नाहीयेत का? ते समोर तर उभे आहेत भीष्म पितामह. ते जे रथावर उभे आहेत? हो, तेच तर. पण इथून मला जे रथावर उभं असलेलं दिसतंय पार्थ, ते तर केवळ भीष्म पितामहांचं शरीर आहे. मी विचारतो, खरे भीष्म पितामह कोण आहेत, कुठे आहे? हे कृष्णा, तुझं बोलणं तर मला कळतच नाहीये. जे दिसतायत ते भीष्म पितामह नाहीयेत, केवळ शरीर आहे. म्हणजे भीष्म पितामह कोणी वेगळेच आहेत? अवश्य, हेच तर मी समजावतोय तुला. लक्ष देऊन बघ. बघ, त्या शरीरात जो प्रकाश आहे, ज्याला आत्मा म्हणतात, मी तुला दिव्य दृष्टी प्रदान करतो. या दिव्य दृष्टीने बघ त्या आत्म्याला. तो जो शरीरातला आत्मा दिसतोय, जो प्रकाश आहे, तेच आहेत खरे भीष्म पितामह.
दिसतोय त्यांचा आत्मा तुला? हो केशवा, एक प्रकाशरूपी मला आत्मा दिसतोय. उत्तम. आता बघ, मी माझ्या सुदर्शन चक्राने भीष्म पितामहांचं शरीर कापलं तर केवळ त्यांचं शरीर मरेल, पण त्यांच्या आत्म्याचा प्रकाश विझणार नाही. बघ, मी तुझ्या दिव्य दृष्टीला हे दृश्य सजीव करून दाखवतो. बघितलंस अर्जुना, माझ्या सुदर्शनाने केवळ शरीराचा नाश झालाय, त्यांच्या आत्म्याचा दीप अजूनही तसाच तेवतोय.